सातगाव डोंगरी विविध विकास सोसायटी अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानाची पुन्हा एकदा चौकशी. हे 4 दिवस दुकान चालू असतं फक्त रेशन दुकान. आता मी ड्रायव्हर माणूस, मी असतो बाहेर 4-5 दिवस, तर मी नंतर आल्यानंतर मला रेशन मिळत नाही बा असं. तर 4च दिवस उघडं असतं बा महिन्याचे रेशन. फक्त 4 महिन्यात. दिवस. हां, एवढं म्हणजे. आणि काटा पण फॉल्टी आहे आपला, काटा चेक करणे, दुरुस्त करणे. ओके. आपली काय तक्रार होती? आम्हाला त्या मशीनमधली पावती मिळत नाही, त्याबद्दल तक्रार केली. पावती मिळत नाही. हां, पावती ते वापस ठेवून देतात. आपल्याला कळत नाही की आपल्याला किती धान्य मिळतं. म्हणजे पावती काढून देता पण मग माल घेते वेळेस रिटर्न घेऊन घेता. हां, रिटर्न घेऊन देतो, आपल्याला मिळत नाही. होती काही तक्रारदारांची तक्रार अशी होती की बा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जे रेशन दुकान वाटलेलं आहे त्याच्यापैकी काही राहिलेलं आहे. तर हिच्यामध्ये धान्य दुकानामध्ये अशी तफावत दिसून येते की बा जवळजवळ 10 ते 11 क्विंटल हा माल कमी भरतोय. मग तो माल गेला कुठे? तर मग संबंधित अधिकारी हे जबाब झाल्यानंतर चौकशी कामे सोसायटी येथे आले, विकास सोसायटी. जे लाभार्थी त्यांना रेशन मिळत नाही मिळत आहे अशा तक्रारी तुम्ही तक्रारदारांकडून तुम्ही त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ शकता. आपलं काय म्हणणं होतं, काय तक्रार होती? आपलं आता मागच्या वेळेस रेशन आलं आहे ना, ते पावती द्यायची पण कमी येईल यावेळेस. मला 16 किलो धान्य दिले. 16 किलो आले. पावती दिली तुम्हाला? पावती काढून ते परत घेऊन घ्यायचे. हा, पण पावती दिली. पावती ते काय आम्ही भेटत नाही तिथेच ठेवून घ्यायची. पावती काढल्यावरती पावतीनुसार धान्य मिळालं नाही. 20 किलो भेटत होतं, पण मागच्या वेळेस सर्व 20 भेटे, पण यावेळेस 16 किलो भेटलं. तेव्हा कमी येईल. आपलं काय म्हणणं होतं? आमचं म्हणणं असं होतं की ज्या वेळेस आम्ही इकडे रेशन घ्यायला आलो की 9:30 वाजता दुकान बंद केलं. त्यानंतर ते सांगत होते की बा तुम्ही जर वेगळी भाषा वापरली तर आम्ही रेटशेर कंप्लीट करू आणि तो ट्रेन देऊ. तर बोलले होते की उद्या या. हो, तर आम्हाला देऊ. उद्या आलो ते म्हणत होते की आज दुकान बंद आहे, तुम्ही नंतर या. आम्ही रोजानं जातो 500 रुपये रोजानं, की आम्ही रोज घरी न राहू शकत ना. आपल्याला रेशन टाईमवर मिळत नाही का? टाईमवर मिळत नाही ना. ओके, ठीक आहे. नमस्कार. आज दिनांक 9 मार्च रोजी मौजे सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या संदर्भात तक्रारीच्या चौकशी कामी मी पुरवठा निरीक्षक राहुल पवार इथे आलो असता तक्रारदार यांच्या जबाब नोंदवण्यात आले. परंतु ज्यावेळेस दुकानाची तपासणी करण्यासाठी गेलो तर दुकान हे बंद स्थितीत आढळून आले. आणि चौकशी कामी यापूर्वीच आम्ही नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या, परंतु कोणीच इथे आले नाही. सकाळी आम्ही 11:30 वाजता गावात हजर झालो. त्यानंतर तक्रारदारांचे जबाब नोंदवले. त्यानंतर दुकानात गेलो असता चेअरमन साहेबांना फोन केला तर ते बाहेरगावी असल्याचे कळाले. त्याच्यामुळे दुकानाची चौकशी करता आली नाही. मग आज रोजी आपण आज रोजी दुकान बंद असल्यामुळे तसा पंचनामा करण्यात आलेला आहे. ओके. हॅलो, संबंधित अधिकारी चौकशीला आले होते. तुम्ही चाबी वगैरे आणल्या? हां, ते ना मग बाहेर बसलो कापी उघडतो म्हणलं बाहेर बस म्हणलं. आप्पा वगैरे होते इथं आज? आपण 12:30पर्यंत कोण तुम्ही वाट बघितली. 12:30 1 लोक होते का? करून लोक आपण पाऊण वाजेपर्यंत. चेअरमन साहेब कुठे गेलेत नेमके? ते पॅटर्न आपल्याला दरवर्षापासून ते पॅटर्न गेले. ते आता सातगावचं जे रेशन आहे, आता आपले पुरवठा साहेब आले, ते माहितीनुसार की दर महिनाभर हे रेशन चालूच पाहिजे आणि सोमवारच्या दिवशी ते कायमस्वरूपी चालू पाहिजे. कारण की बाजाराचा दिवस असतो, गोरगरिबांना भेटा पाहिजे आणि मजूर वर्ग असतो ते बाहेर संध्याकाळपर्यंत सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सोमवार ते कंटिन्यू पाहिजे. हप्त्यातून 1 दिवस सुट्टी असली तर काय हरकत नाही, पण कंटिन्यू रेशन दुकानदार हे चालूच पाहिजे. महिन्याचे कमीत कमी 4 आठवडे तरी आठवडे बाजाराचे ओपन पाहिजे. हो, 4 सोमवारच्या दिवशी प्रत्येक. बऱ्याच जणांच्या तक्रारी गावामध्ये आहेत की रेशन मिळत नाही, टायमावर ओपन राहत नाही. आता आपल्याकडे तक्रारी आल्या नाही आहेत. समस्या अधिकारी साहेबकडे तक्रारी आल्या आहेत. पावती भेटली का? भेटते. समजीला पावती भेटली? पावती भेटली का? दाखवा. मंदिर चेअरमनांचे म्हणणे आहे की काही कारणास्तव मी बाहेरगावी असल्याचे अधिकाऱ्यांना सुचवले होते, तरी पण ते आले आणि आजपर्यंत मी बऱ्याच वर्षापासून सदस्य असूनही
सातगावच्या रेशनिंगमध्ये पावती मिळत नव्हती. मी चेअरमन झाल्यापासून नियमाप्रमाणे पावती देऊन प्रत्येकाला नियमानुसार स्वस्त धान्य दिले जात आहे आणि प्रत्येक स्वतः लाभार्थी होऊन समाधान व्यक्त करत आहेत की आम्हाला आता पहिल्यांदा नियमाप्रमाणे